हा तर नागनाथ बाबा यांचे गुरु कोण? हा दत्त प्रभू. हा त्यांचे डायरेक्ट गुरु आहेत. म्हणजे नाथपंथामध्ये मच्छनाथ बाबा, त्यानंतर नागनाथ बाबा, त्यानंतर भर्तरीनाथ बाबा, चरपटीनाथ बाबा, रेवण सिद्धनाथ बाबा यांचे गुरु डायरेक्ट कोण आहे? भर्तरी नाही, दत्त प्रभू आहे. तुमच्या डोक्यात भर्तरीनाथ बाबा बसले फिक्स सकाळपासून, कारण की दर्शन झाले ना, मस्त हालताना दिसले तुम्हाला. हा आहे ना, मग ते तर महत्वाचे आहे. जे आपण अडबंगनाथ आणि निमिन्नाथ बाबा बघितले ना, ते 84 सिद्धनाथांमध्ये शिष्य. म्हणजे ज्यावेळेस गुरुवर्षनाथ बाबांनी त्र्यंबकला उपदेश करत होते त्यावेळेस 84 जण उभे राहिले, त्यामध्ये हे 84 जण उभे राहिले आणि हे शिष्यगण. तर मेन नवनाथ कोण आहे? मेन मच्छनाथ बाबा पहिले, त्यानंतर गोरक्षनाथ बाबा, त्यानंतर गैनीनाथ बाबा, नंतर जालिंद्रनाथ बाबा, कानिपनाथ बाबा, बरोबर, त्यानंतर गैनीनाथ बाबा, त्यानंतर जालिंद्रनाथ बाबा झाले है ना. म्हणजे किती झाले आपले? 6 झाले. हा त्याच्यात भर्तरीनाथ बाबा, नागनाथ बाबा आणि रेवण सिद्धनाथ बाबा झाले 9 नाथ. हे 9 नाथ मेन एकदम. बाकीचे जे आहेत ते शिष्य आहे सर्व. आता आपण जो म्हणतो त्याच्यामध्ये अडबंगनाथांचं नाव येतं है ना. हा गोरक्ष जालिंद्र चरपटा षडबंग आणि मच्छिंद्रा चौरांगी रेवण भर भूम्यान भू नवनाथ सिद्धा है ना. त्यांचं पण नाही, त्याच्यात तो मंत्र तयार केलेला आहे तसा तो बाबांनी. तर नागनाथ बाबांचं कसा जन्म झाला काय ते मी तुम्हाला सांगतो है ना. तर नागनाथांचा जन्म हा पद्मिनी नावाच्या सर्पिणीच्या पोटी झालेला आहे. तक्ष कन्या ऐकला असेल तुम्ही, पिक्चर मध्ये ऐका तक्ष है ना. हा तक्ष कन्या म्हणजे पद्मिनी नाव असतं तिचं, आणि तिच्या पोटी जन्म झाला. तो कसा झाला? ज्यावेळेस आपले काय यांचं नाव ब्रह्मदेवाला सरस्वतीवर आसक्त झालेत आणि काम येणे त्यांचं वीर्य संकलन झालं आणि ते खाली पडतं पृथ्वीवर. तर ते सर्पिणी आपल्या असते ना, पद्मिनी नावाच्या सर्पिणीच्या पुढ्यात पडतं ते. तर ती काय करते? भक्ष्य समजून ती ग्रहण करते. तर पुढे काय होतं? तर त्यानंतर मग ते भक्षण केल्यावर त्यानंतर ती त्यात तो गर्भ वाढायला लागतो. पण त्याच वेळेस जनमेजय नावाचा राजा असतो, त्याने सर्प यज्ञ सत्र अवलंबलं असतं. आता आपण यज्ञ करतो तो कोणत्या पद्धतीचा असतो? आहुती देतो. कसले देतो आपण? समिधा असतात है ना, समिधा असतात. हा चंदन, लाकूड, परत पिंपळाच, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण वनस्पती वापरतो ना, समिधा है ना, त्या वापरतो. पण त्यांनी काय वापरलं? साप वापरायचे, पकडायचे आणि ते यज्ञामध्ये त्यांची आहुती द्यायची. हे कोणाला कळतं? आस्तिक मुनींना कळतं. कोणाला? हा आस्तिक मुनींना. का असं झालेलं आहे आणि सर्पिणीने हे ग्रहण केलेलं आहे पद्मिनी नावाच्या तिच्या याच्यामध्ये. नारायणापैकी 9 नारायणापैकी अविहोत्र नारायणाचा अवतार तिच्या गर्भामध्ये वाढतो आहे. हे कोणाला कळतं? त्या आस्तिक मुनींना. तर मग ते काय करतात? ते जाऊन सूचना कोणाला देतात? त्या सर्पिणीला देतात. बाई ग असं झालेलं आहे आणि तुझ्या पोटामध्ये अविहोत्र नारायणाचा जन्म अवतार घेणार आहेत. तो 9 नाथांपैकी एक नाथ होणार आहेत नाही का. म्हणजे योगी कोणीतरी जन्म घेणार आहे तुझ्या पोटी, अशा सूचना देतात. आणि तिला घेऊन ते कुठे वडाच्या ढोलीमध्ये तिला बंदिस्त करून टाकतात है ना. त्यानंतर ते परत तिकडे पण जातात. कुठे? जिथं जनमेजय राजाकडे. आणि तिथे ते त्यांना सूचना देतात. कोणाला? जे ऋषीमुनी आलेले असतात. कशा करता?
यज्ञ करतात त्यांना सांगतात का अशी अशी नागिन आहे आणि ती तिथं असं असं झालेलं आहे, अशी घटनावर सांगून का त्या नागिनीची तुम्ही आहुती देऊ नका, म्हणजे यदाकारी तिथं हातात आली तरी ही मग ते पण बंद करून टाकतात सर्पयज्ञ. आणि मग वडाच्या ढोलीमध्ये ते वाढत असतं. ज्यावेळेस तिचे दिवस भरतात कोणाचे, पद्मिनीचे म्हणजे त्या सर्पिणीचे, मग ती काय अंड देते त्याच्यात आणि ती पाताळात निघून जाते. असं होता होता ते बाळक त्या अंड्यामध्ये वाढत असतं है ना. म्हणजे वाढता वाढता होतं काय, ते एक दिवस फुटतं मध्ये, त्याचं कार्यकाल झाल्यावर दिवस भरल्यावर ते फुटतं आणि त्यातनं ते तेजस्वी बालक जन्माला येतं. पण ते कुठं असतं, आतमध्ये असतं. तर ते रडू लागतं. मग त्याच वेळेस पोष धर्म नावाचा एक भाट असतो, तो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तिथे आलेला असतो. तिथे आलेला म्हणजे त्या जंगलामध्ये जे वडाचं झाड असतं, पहिले आपण तुम्ही लग्न समारंभामध्ये जात असेल तुम्हाला वडाचे पानं भेटायचे, त्याचे पत्रवाळ्या असायच्या, वडाचे द्रोण असायचे नाही का पानांचे. तर ते तिला तो घ्यायला जातो ते द्रोण. तर ते द्रोण घेताना त्याला रडायचा आवाज, पानं घेताना त्याला रडायचा आवाज येतो का इथं कोणीतरी आहे बालक, इकडं शोध तिकडं शोध, इकडं शोध तिकडं शोध, पण कोणी काही भेटत नाही. मग तो निराश होतो आणि जायला लागतं. पण तो आवाज काही थांबत. तेवढ्यात देवाची आकाशवाणी होते, अरे कोश धर्मा, तू ज्या झाडापाशी आहे त्याच्या ढोलीमध्ये एक तेजस्वी बालक आहे आणि ते 9 नारायणांपैकी एक नारायण आहेत, योगी आहेत आणि ते नागनाथांचा जन्म म्हणून ते उदयास येणार आहेत. तर तू त्यांचं पालन पोषण कर आणि तुझं जीवन धन्य कर. तुझा योग चांगला आहे, तुझं काय म्हणतात त्याला, तुझं काय म्हणतात भाग्य तू भाग्यवान माणूस आहे का, तुला असा योग्य असं बाळ भेटतोय, योग्य असा पुरुष भेटतोय. मग ते काय करतात, आकाशवाणी झाल्यावर ते देव त्या झाडाला बाण मारून त्या बाळाचे दुभंगत आणि त्यामधलं ते बालक बाहेर येतं आणि तो त्याला घेतो आणि घरी जातो. तर घरी गेल्यावर त्याची पत्नी असते, सुरादेवी नाव असतं तिचं. तर तिला तो झालेली हकीकत सांगतो आणि तिचं पालन पोषण करायला ते लागतात. मग पुढे काय होतं का, ज्या वेळेस ते मोठे होत असताना, कोण नागनाथ बाबा मोठे होत असतात, त्यांचे सवंगडी तयार होतात. तर ते थोडस गावाच्या बाहेर खेळत असतात. जसं आपण सर्व बसले जेवायला बसलो, समजा तुम्ही बसले आता या पंगत धरून या है ना, मुद्दामनच पत्रवाळी वाढायची, त्यावर मुद्दामन भात वरण असं लाडीचं खोटं खेळ खेळायचे का, जेवणाचा खेळ खेळत होते नाही का. तर त्याच वेळेस तिकडनं दत्तप्रभूंची स्वारी चाललेली असते दुपारच्या वेळेस. ते बघतात, त्यांना मजा वाटते, काय खेळताय, काय करू राहिले. तर मग होतं काय का, ते एका झाडामागे लपून बघत असतात, त्यांना पण खेळ खेळूशी वाटतो. मग ते काय करतात, मग ते त्यांच्यामध्ये येतात आणि म्हणतात, बाबांनो मला पण भूक लागली, मला काही जेवायला भेटेल का तुमच्याकडे. तर बाकीचे मुलं आता म्हणतात, हा कोण कुठला ना, आपल्याला कशाला खेळायला घ्यायचं, आपल्या जर कोणी आलं आपल्या गाडीत बसला आपण काय म्हणू, हो बाबा बसू नका आमच्या गाडीत, बरोबर आहे का नाही. तसंच ते त्याला म्हणतात, त्या तू कोण कुठला, चाल नाही बाबा आमच्यात काय तुला खेळायला आम्ही घेणार नाही, तुला काही जेवायला वाढणार नाही. पण नागनाथ बाबा छोटे असतात, पण ते म्हणतात, अरे हे अतिथी आपल्याकडे जे आले आहेत ते आपले अतिथी आहे आणि आपण जसं जेवतो त्यांना पण जेव घातले काय फरक पडणार नाही आपल्याला, कारण की अतिथी आपला हा देवच असतो हे त्यांना समजून सांगतात लहान असून. मग ते म्हणतात ठीक आहे चालतंय. मग दत्तप्रभूंना पाठ टाकतात, मग बसवतात, त्यांना आंघोळ घाल, ते बालक स्वरूपात येतात दत्तप्रभू तिथे बाल स्वरूपात रूप घेऊन त्यांच्यात. मग त्यांना ते आंघोळ घालतात, त्यांना चंदन लावतात, चंदनले वगैरे लावून आंघोळ घालून नवमाखो घालून कपडे वस्त्र परिधान करून त्यांचं याचं सांग पूजा करून नंतर मग त्यांच्या पुढे ताट ठेवतात. मग त्याच्यामध्ये खोटंच डाळ वाढ, भात वाढ, हे वाढ ते वाढ अशा प्रकारे ते वाढायला लागतात. दत्तप्रभू पण आपलं सगळं आचमन वगैरे करून आणि ते ग्रहण करायला लागतात. सगळं जेवण होतात, वा वा खूप छान जेवण झालं, जेवण झालं, पोट ढेंकर सुद्धा देतात दत्तप्रभू आहे ना, का छान जेवण झालं.
पण त्यांच्या मनात एक चाऊल वाजते, चुणूक येते का आपल्यांना हे मुलं काढून देत होते है ना, हे बाकीचे मुलं जे आहेत ते आपल्यांना काढून देत होते, पण हा एक कोण आहे काय, हा मला जेवायला दिलं, अतिथी म्हटला आणि मला प्रेमाने जेव घातलं, नवमाफू घातलं, हा कोण आहे. मग ते अंतर्ज्ञानाने दूरदृष्टीने आपल्या मनामध्ये बघतात का हा कोण आहे, तेव्हा त्यांना जाणवतं का हा अविहोत्र नारायणाचा अवतार आहे आणि हा नागनाथ म्हणून जन्मी आलेला आहे. तर मग ते त्यांना नागनाथांना बाजूला घेतात आणि सांगतात, बाबा रे मी तुला एक मंत्र देतो, तो मंत्र तू जर म्हटला तर तुला जे वाटेल ते तुझ्या समोर येईल, पण तुला जे वाटेल ते तुझ्या समोर येईल. म्हणजे कोणतंही अन्न तू जर म्हटला, तुला म्हटला भात तर भात, तुम्ही म्हटले गुलाबजाम तर गुलाबजाम, तुम्ही म्हटले लाडू तर लाडू, पेढे तर पेढे येणार त्या मंत्राने है ना. जे पूर्ण ताट तुम्हाला जे लागेल ते तुझ्या जवळ येईल. ते म्हणे मग ते मंत्र देतात त्यांना, नागनाथ बाबांना मंत्र दिलं ते निघून जातात आणि पण एक आड घालतात काय का हे जे अन्न आहेत हे तू खायचं नाही का, तर ते सिद्धीचं अन्न असतं, सिद्धीने उत्पन्न करतात ना, हे सिद्धीचं अन्न असतं, ते तू खायचं नाही. तो म्हणजे ठीक आहे चालतंय. आता हे लहान दत्तप्रभू कोण काय काय माहिती, बरोबर आहे का नाही. दत्तप्रभू आपले निघून जातात आपल्या मार्गाने. मग नंतर आदेश आदेश हा नंतर होतं काय, मग हे रोजचा त्यांचा खेळ चालू झाला. आता तर सिद्धी आली, रोज मंत्र मानायचा आणि अन्न, पोरांची रोजची मजा, गुलाबजाम खाय, पेढे खाय, जिलेबी खाय, जे लागल ते खायला लागले. नंतर पोरं घरी जेवण असे झाले, घरचे विचारात पडले आपले पोरं काय करताय, आपल्याला विचार पडतो की नाही, पोरं घरी एक दिवस जरी जेवलं नाही तरी त्यांचं रोजच झालं. ठीक आहे, एक दिवस 2 दिवस. मग मुलांना विचारलं त्यांच्या पालकांनी, काय रे बाबा ना तुम्ही दुपारी जेवत का नाही, तर मुलं सांगतात त्या नागनाथ असा असा करतो, तो आम्हाला सगळं जेव घालतो, तुम्ही घरी काय देणार, एवढं आम्हाला भारी भारी आम्ही खातो सर्व मिळून. म्हणजे ठीक आहे चालतंय. मग ते स्वतः येऊन तिथे बघतात गपचूप लोक का अरे हा येतं खरं आहे. त्यानंतर होतं काय, मग ते पालक लोक जातात कोणाकडे कोचदार मग जाताना म्हणतात, अरे तुझा मुलगा नागनाथ तो असं असं करतो, आमच्या मुलांना जेव घालतो असं तसं. मग एक दिवस आपण कसं लहान मुलांना घेऊन बसतो, चांदण्या रात्री होती आणि ते नागनाथ बाबांना घेऊन बसतात, आपण डोकं ठेवतो तसे डोके ठेवतात आणि डोकं कुरवत असतं कोचधर्म नागनाथांचं. तर मग कुवाता सहज विचारतात, का रे बाबा मी असं ऐकलं का तू असं अन्न देतो, तू मुलांना खाऊ घालतो म्हणे. हा घालतो म्हणे, त्यात काय एवढं, तुम्हाला खायचं का. ते म्हणतात दे बरं तुम्हाला काय खायचं सांगावं म्हणे बाबा. मग बाबा म्हणते मला हे दे, मग ते अन्न देतं तयार होतं सिद्धीने. मग त्यांना पण अचंबित होतात ते, तर ते म्हणते तुला कोण दिलं म्हणे, कोण दत्त आला होता त्याला मी जेवायचं होतं जेव घातलं, पण त्याने मला कानात मंत्र सांगितला आणि ते यायला लागलं असं. मग त्यांना कळतं का दत्तप्रभू यांना दर्शन देऊन हे सिद्धी दिलेली आहेत, ते कोणाला कळतं कोचधर्माला. मग त्या गावामध्ये कोणीही येणारे यात्रेकरू अतिथी वगैरे कोणी उपाशी जात नव्हतं का, तर आले का हे सिद्धीचं अन्न त्यांना जेव घालायचे. म्हणजे त्या गावात कोणीही अतिथी उपाशी जात नव्हता त्या दिवसापासून. तर दरमजल होता होता तर 20 वर्षाचे झाले नागनाथ बाबा. त्यांना कुतूहल वाटायला लागलं का मला ही सिद्धी दिली हे दत्त कोण आहे. मग ते वडिलांना विचारतात हे दत्त कोण आहे, मला भेटायचंय त्यांना. मग ते सांगतात बाबा रे दत्तप्रभू हे त्रिलोकाचे राजा आहे, त्यांना कोणी असं भेटू शकत नाही. तर पण मग हे ध्यासाला पेटलेले इतक्यात पांचाळेश्वरला राहतात, तर इतक्यात माहूरला राहतात, इतक्यात गिरनारला राहतात, तर इतक्यात काय म्हणतात कोल्हापुरात राहतात, तर इतक्यात कुठे राहतील सांगू शकत नाही, तुला कुठे भेटेल ते सांगता येणार नाही. ठीक आहे चालतंय झालं. मग नागनाथ बाबा आपल्या आईची आज्ञा घेतात का मला दत्तांना भेटायचंय मी जातो. आई म्हणते ठीक आहे जा. मग ते घरातून बाहेर निघतात आणि पांचाळेश्वरला जातात, तिथे दत्तप्रभूंचा शोध घेतात. त्यानंतर परत गिरनारला तिकडे शोध घेतात, इकडे जाय तिकडे जाय, सगळीकडे शोध घेऊन थकल्यावर मग त्यांना शेवटी कळतं का कोल्हापूर या ठिकाणी ते दुपारी भिक्षेसाठी येतात. आजही दत्तप्रभू कोल्हापूरच्या भिक्षेशिवाय जेवण घेते नाही, हे लक्षात घ्या. नाही कोल्हापुरात प्रॉपर
तिथंच अन्न मागतात आणि तेच अन्न काशीला जाऊन बनवून ते ग्रहण करतात. आमच्या अध्यायानुसार तुमचं काय शिकले तुम्ही ते मला माहित नाही, तुम्हाला कोणी काय सांगेल असेल बाकीचे, है ना. तर कुठे करतात ते? कोल्हापुरातल्या भिक्षेशिवाय अन्न आजही ग्रहण करत नाही, हे लक्षात घ्या. मग म्हणतात आता कोल्हापुरात नेमके आपल्याला भेटणार. मग ते काय करतात? तिथून येतात, त्या पुजाऱ्याशी ओळख करतात, मंदिराच्या महालक्ष्मीच्या आपल्या आईच्या. तिथे ओळख केल्यावर तिथे एक खोली भाड्याने घेतात, महिना काढतात. मग पुजाऱ्याशी अजून घसरट तयार होते. मग ती घसरट झाल्यावर मग ते एक दिवस पुजाऱ्याला म्हणतात का त्यांना माहित होतं. मग ती शोध घेत असतात, पण तरी पण त्यांना काय दत्तप्रभू सापडत नाही. भिक्षेकरू असतात, भरपूर असतात, काही सापडत नाही. मग ते पुजाऱ्याला सांगतात का मला ह्या गावामध्ये भंडारा घालायचा आहे रोज. ते म्हणे तू कसं काय घालशील? ते माझ्याकडे अन्न आहे म्हणे. म्हणजे कुठे दाखव. ते खोलीत जातात, यांनी आधी सिद्धीने अन्न तयार केलेलं असतं भरपूर. मग ते त्यांना दाखवतात, हे बघा भरपूर आपल्याकडे अन्न साठ आहेत का, मला अन्न सत्र इथं चालू करायचंय. गावबंद काय म्हणतात, तुलबंद है ना, तुलबंद अन्न सत्र. मग अशा प्रकारे अन्न सत्र करत असताना त्यांना माहितीये दत्तप्रभू कोणी गावात भिक्षा देणार नाही. मग दत्तप्रभू कुठे येतील? आपल्याकडे येतील भिक्षा ग्रहण करण्याकरता. तर मग होतं काय का, मग रोजचा आता अन्नक्रम चालू राहिला. गावात कोणी अन्न शिजवेना आणि कुठे यायचे जेवायला? मंदिरात. जेवण करून मस्त पैकी आहे हात धुवून घेऊन घरी. म्हणजे ताणच मिटला गावाचा, बायांचा, सगळ्यांचा. मस्त जायचं, जेवायचं आणि दोन्ही तिन्ही टाइम तेच चालू. मग होतं काय, दत्तप्रभूंची उपास मारवायला लागली. तर कोणी अन्न तयार करीना. मग ते लोक सांगायचे तुम्ही आमच्याकडे कशाला येतात? तिकडे किती मोठा अन्न भंडारा चालू आहे, तिकडे जा जेवायला. दत्तप्रभू येतात, बघतात तिथं जाऊन तर तो भंडारा सिद्धीचा असतात, त्यांना जाणवतं. आणि ते अंतर्ज्ञानाने बघतात, पण हे कोणी तयार करतंय. त्यांना कळतं का हा नागनाथ बाबांनी त्यांचं कारस्थान चालू आहे मला भेटण्यासाठी. मग ते तसेच निघून जातात. मग नंतर काय करतात दत्तप्रभू? मग त्या गावात आता अन्न तर कोणी शिजवत नव्हतं, पण कोरडं अन्न असतं त्यांच्याकडे, म्हणजे दाणे. मग ते घेणं चालू करतात. मग लोक कोरडी भिक्षा द्यायला चालू करतात. ते जायचे आपलं तिकडे जाऊन बनवून खाऊन घ्यायचे. त्यांची उपास मारायला, कारण ते दुसरं अन्नग्रहण आजही करत नाही दत्तप्रभू. म्हणजे इतकं पवित्र स्थान आहे आपलं कोल्हापूर. हा, तर मग त्यानंतर होतं काय का, ज्या वेळेस कोरडी भिक्षा घ्यायला लागले, पण नागनाथ बाबा तिथे तर विचार पडले आता हे सगळं बंद आहे. तरी दत्तप्रभू अजून काही आहे ना, काही दिसाना आपल्याला दर्शन द्यायना. मग नंतर होतं काय परत का, ज्या वेळेस ते विचारतात का एक भिक्षुक, मग का गावात कोणी परत भिक्षुक येतो का तुमच्याकडे काही घेण्यासाठी, अन्न घेण्यासाठी? म्हणजे हा एक जण येतो, पण तो कोरडी भिक्षा घेऊन जातो. कोणती? कोरडी भिक्षा घेऊन जातो. बरं ठीक आहे. मग हे काय करतात, हे पण राजकारण्यांवानी. आता तुम्ही तुमच्याकडे जोही कोणी भिक्षा करू येईल, कोरडी भिक्षा मागेल, त्याला मी दिलेली भिक्षा द्यायची, मी दिलेलं अन्न तुम्ही द्यायचं. मग ते काय करतात, ते सर्वजण घरी घेऊन जातात अन्न. हे सिद्धीचं अन्न असतं, ते पण कोरडं अन्न. मग दत्तप्रभू येतात आणि त्यांना ते द्यायला लागतात. भिक्षा दे म्हणतात, हे कोरडी भिक्षा त्यांना द्यायला लागतात. तर मग ते काय म्हणतात का, हे अन्न मला नाही चालणार, मला नकोय म्हणतात, नाही का. मग पुढच्या कार्य जातात. प्रत्येक त्यांच्या मागे एक आता नारदमुनी सारखे राहतात कळ लावणारे, का गावात कोणी राहतात याचं त्याचं त्याला. तो एक जण पाहतो, अरे हा भिक्षा घेत नाही, हा भिक्षा घेऊ, नाही का. पटकन जातो नागनाथांना सांगतो जाऊन का एक जण आलाय, तो भिक्षा नाही घेत. पाहतो घेत नाही, पाहतो घेत नाही प्रत्येकाची. तर मग पुढे होतं काय का, मग हे नागनाथ बाबा लगेच सर्व काम हातातलं टाकून त्याच्या माग बघायला कोण आहे हा भिक्षुक. जाता आणि दुसरं त्याचा विचार न करता पाय धरतात, डायरेक्टली पायावरच पडतात आणि रडायला लागतात. इतके अश्रू येतात का त्यांचे पाय धुतले जातात दत्तप्रभूंचे. आणि मग ते म्हणतात, नागनाथ बाबा त्यांना म्हणतात, हे माझ्या प्रभू, हे माझ्या गुरु राया, मला इतक्या दिवस तुम्ही का तडपवलं, मला का त्रास दिला तुम्ही? मी तुमच्या भेटीसाठी किती आतुर झालेलो होतो, का तुमच्या या लेकराला लांब ठेवलं तुम्ही आजपर्यंत. ज्यावेळी दत्तप्रभू सांगतात
का? अरे मला सर्व जगाचं पालन करायचंय आणि तुझी वेळ आलेली नव्हती. मला माहिती आहे हे सर्व तुझं कारस्थान आहे, हे सर्व तू करतोय, पण माझं तुझ्याकडे लक्ष नाहीये असं नाहीये. मी चराचरात प्रत्येकावर लक्ष ठेवतो. तू तर माझा शिष्य आहे आणि तुझ्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? कारण की तुझा योग ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुला भेटणारच होतो. हा तुझा योग आला. मग ते दोघं काय करतात, तिथून त्यांना घेतात, त्यांचे डोळे पुसतात दत्तप्रभू, त्यांना पाणी पाजून जवळ आलिंगन देतात आणि त्यांना घेऊन कुठे जातात? बद्रिकाश्रमात जातात. बद्रिकाश्रमात कोण कोण गेलंय? बद्रीनाथाला कोण कोण गेलंय? हा, तुम्ही चारधाम. हा, तर बद्रीनाथ हे काय आहेत? विष्णूचं स्थान, बरोबर. चारधामापैकी एक धाम, बरोबर. पण त्याला काय म्हणतात? हा, मग ते तर आहेत, बोरीच्या झाडामुळे ते बद्री नाव पडलं. तर ऐका, जाऊ द्या. काय होतं, ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये जातो, पण ट्रॅव्हल्स कंपनी वाले कधी काही सांगत नाही. त्याच्यामध्ये बारकावे असतात. जा तुम्ही दर्शन घेऊन या, एखादा ब्राह्मण देतात, त्याला पिंडदान करा या. त्यांचे ब्राह्मण असतात, सगळे बसवतात, तुमचे पिंडदान करतात, तुमच्याकडून 300, 300, 400 घेतात, त्यांचं कमिशन घेऊन टाकतात, त्यांचे मॅनेजर लोक राहतात, चालतात. पण तिथली जी काय आहेत ते कधी सांगते नाही. आपल्या जगाची आपली जशी पंचायत आहे ना, आपली गावात पंचायत, तुमच्याकडे नगरपालिका आहे ना, नगरपालिकेने काय म्हणतात? महानगरपालिका. हा, महानगरपालिका. आमच्या गावाच्या ठिकाणी ग्रामपंचायत असते. तशी बद्रीनाथ ही देवांची पंचायत आहे. काय आहे? देवांची पंचायत आहे. त्याला बद्रीश पंचायत म्हणतात. सर्व देव सदस्य असे बसलेले, वरती विष्णू बसलेले. तुम्ही जर मूर्त्या बघितल्या असेल निरखून, तिथे तुम्हाला सांगितलं असेल तर छोट्या छोट्या मूर्त्या बसवलेल्या आहेत देवांच्या, इतक्या छान दिसतात. म्हणजे ते सदस्य जसं वार्डाचे कसे सदस्य असतात त्या प्रकारे देव, म्हणजे देवांचा कारभार हा बद्रीनाथावरून चालतो. बद्रीश पंचायत म्हणतात तिला, म्हणजे देवांची ती पंचायत आहे. तिथून सगळ्या देवांचा कारभार चालतो. कुठून? बद्रीश पंचायत. हा, तर मग हे कोणाला घेऊन जातात? दत्तप्रभू नागनाथाला घेऊन बद्रीनाथाला घेऊन जातात. तिथे गेल्यावर तिथे एक शिवालय आहे, ते दाखवलं तुम्हाला. पुरातन मंदिर आहे. हा, नेतच नाही कोणी, माहितच नाही तर तुम्हाला नाही, ती नाही, त्यांनाच माहित नाही राहत या गोष्टी. तर तिथं पुरातन असं मंदिर आहे, शिवालय. त्या शिवालयामध्ये गेल्यावर तिथे जाऊन दत्तप्रभू त्यांची भेट घेतात, नागनाथांना घेऊन जातात, बाबांना. आणि मग त्यांचं बोलतात एकमेकांशी. कोण? दत्तप्रभू आणि भोले आपले महादेव बाबा एकमेकांशी बोलतात. त्यांचं संभाषण होतं का असं असं आहे, नागनाथला आणलाय, असं असं झालं, हा याचा अवतार आहे. ते भोलेच, त्यांना माहित राहतं सर्व, बरोबर. मग ते काय सांगतात? उपदेश करतात. कोणाला? दत्तप्रभूंना. आता तू नागनाथाला नाथपंथाची दीक्षा दे. ही कुठं सूचना होते? बद्रीनाथात शिवालय तिथं. मग तिथून त्यांना मग ते काय करतात? नाथपंथाची दीक्षा देतात. कोण देतं? गुरु दत्तात्रय. म्हणजे गुरु कोण आता? नागनाथांचे दत्तप्रभू. जसं मच्छिंद्रनाथांना जी शिक्षा दिलेली होती त्यांनी, शिक्षा म्हणजे कोणची? शिक्षा नाही, शिक्षण. शिक्षण, हा, जे शिक्षण ते पूर्ण शिक्षण कोणाला देतात? नागनाथांना देतात. म्हणजे त्यांना ते वृक्षावर अश्वत्थ वृक्ष असतो नाही का, त्या वृक्षावर भरपूर देवदैवत बसले असते, ते तिथं नेऊन त्यांना ते प्रसन्न करून घेणं. जसं तुम्ही आता घरी गेल्यावर अध्याय वाचा, तुम्ही हे करा, खूप पॉझिटिव्हिटी आहे. तर तुम्हाला कळेल नाथ काय आहे. आमच्या जवळ वणीला तिथं मार्कंडेय ऋषी पर्वत आहे, मार्कंडेय पर्वत म्हणतात, खूप जबरदस्त. तिथून आपला नाथपंथाच झालेलं आहे. तिथे शाब्रविद्येचं कवित्व झालेलं आहे. म्हणजे आई मच्छिंद्रनाथ पहिल्यांदा ज्यावेळेस आले त्यावेळेस ते कुठे गेले? वणीला गेले.
वणीवरनं आई त्यांना घेऊन कुठे गेली, मार्कंडे पर्वतावर गेली. मग तिथे त्यांना आंघोळ करून मग ते एक एक ते 6 महिने चक्कर मारत होते मच्छिंद्रनाथ बाबा. कुठं? ब्रह्मगिरी पर्वतावर, अंजनेरी पर्वतावर. कुठून? वणी ते मार्कंडे पर्वतावरून तिथं रोज जायचे. तिथे असे कुंड होते हत्तीच्या पायाचे, त्याच्यामध्ये आंघोळ करायची. एक वेल घ्यायची, ती टाकायची. ती जर सजीव झाली ती वेल तर त्याच्यात आंघोळ करायची. ती इतकं पॉवरफुल होतं, त्यांनी चक्कर यायचे मच्छिंद्रनाथ बाबांना सुद्धा. ते येऊन पण तिकडे यायचं. मग एक एक दैवत प्रसन्न व्हायचे आणि त्यांना ती विद्या प्राप्त व्हायची. म्हणजे बाबांनी खूप कष्ट घेतलेले. आपलं तर काहीच नाही, ऐकतंय सर्व. तर पुढे काय होतं? नमादेश. तर पुढे काय होतं? तर मग नागनाथ बाबांना पण ते सर्व शिक्षण दिलं जातं. पुढे मग नागनाथांना पुढे नाथपंथाचा विस्तार करण्याचं दत्तप्रभू सांगतात. पण पुढे होतं काय? नागनाथ बाबा त्यांचे काही शिष्य तयार होतात. जसजसे येत असतात गिरणारवरनं इकडे धर्मजल करत करत चालत असतात. तर त्यांना काय दिसतं? त्या शिष्य तयार होत चालतात. प्रत्येक गावामध्ये त्यांची ख्याती वाढत चालते, सर्व वाढत चालतं. त्याला शिष्यगण त्यांच्या सोबत येतात. असे त्यांचे शिष्य मंडळ भरपूर होतात. ते येतात आणि ते कुठे येतात? या गावी येतात, वडवळ गावी, है ना. झाले की इथं या गावामध्ये वडवळला फिरून आलेत. मग त्यावेळेस हे गाव नव्हतं. त्यांच्याबरोबर ते शिष्य मंडळ येतं. ते पर्णकुट्या बांधतात आणि जाप टाकून ते पूर्वीच्या काळातलं ते राहायला लागतात. आता आपण बघितलं तो काळ कितीचा आहे. तर ते तिथं राहायला लागतात. मग ते जसं राहायला लागतात मग इथं ते गाव वसायला लागतं. म्हणून ते वडवळ गाव तयार होतं इथं. मग यांना अजून साधना करायच्या असतात. कोणाला? नागनाथ बाबांना. मग ते काय करतात? अजून लोक येतात भेटायला, भरपूर लोक येतात. आता समजा ते काका माझ्याकडे मला असंच होतं, त्याचे नागनाथ बाबा बरोबर ते त्यांच्याकडे लोक यायचे, दर्शनाला यायचे त्यांच्या. पण होतं काय? दर्शनाला येताना ते काय व्हायचं का त्यांना व्यत्यय यायचा साधना करण्यात. तर मग साधनेमध्ये जसं व्यत्यय यायला लागला त्याप्रमाणे मग होतं काय? व्यत्यय यायला लागला. मग ते काय म्हणतात का? शिष्याने सांगतात आता आजपासून मला कोणीही भेटायला आलं पाहिजे नाही, बाहेरूनच काढून द्यायचं. मग ते त्यांच्या पर्णकुटीमध्ये ध्यान लावून बसतात. आणि मग यांचे शिष्य यायचे, लोक भेटायला यायचे. त्यांना काय करायचे? नाही जा, म्हणजे त्यांना येऊन देत नव्हते, निघून जा. मग यांची ख्याती कुठे जाते? नागनाथांची मच्छिंद्रनाथ बाबांकडे जाते. मग मच्छिंद्रनाथ बाबा काय करतात? मच्छिंद्रनाथ बाबा काय करतात का? त्यांना भेटायसाठी येतात का? कोणी बा नागनाथ पाहून येऊ आपण. मग ते येतात ह्या गावामध्ये. द्वारपाल असतात त्यांचे, यांचे नागनाथ बाबांचे सेवेकरी शिष्यमंडळ, ते त्यांना बाहेरच अडवतात. कोण येतो काय? तर म्हणतात कोण योगी भाऊ असं तसं. मला म्हणे मला भेटायचंय म्हणे नागनाथ. कोण आहे तुमचे गुरु? त्यांना भेटायचंय. म्हणजे तुम्ही भेटू नाही शकत म्हणे. तर मग मच्छिंद्रनाथ बाबा पण थोडेसे जाऊन कसं देणार नाही मला असं. मग ते त्यांचं युद्ध होतं शिष्यांचं. मच्छिंद्रनाथ बाबा काही सोपे नाही. मग युद्ध वाता वाता सर्वांना पराभूत करून टाकतात. सर्वांना सर्पास्त्राने बांधून टाकतात. सगळे वाढायला लागतात. तेवढ्यात तो हल्ला कल्लोळ मागून कोण बाहेर येतं? नागनाथ बाबा बाहेर येतात. मग नागनाथ बाबा बाहेर आल्यावर ते बघतात काय चाललंय इथं. मग बघतात हा कोण योगी आणि हा माझ्या शिष्यांना का मारू राहिला. ते पण रागाने येतात, कोण आहेत तुम्ही आणि तुम्ही हे काय करू राहिले. तर मग नागनाथ बाबांचं नियमचं तुंब युद्ध होतं. मग मच्छिंद्रनाथ बाबांचं मग ते असं युद्ध होतं. आता दोघं कोणाचे चेले? दत्तप्रभूंचे चेले. दोघांना विद्या सारखीच दिलेली बरोबर. मग दोघांचं युद्ध होता होता. हे अस्त्र सोड, पर्वतास्त्र सोड, हे अस्त्र सोड, ते अस्त्र सोड. इतके अस्त्र सोडायला लागले, देव सुद्धा वरती घाबरले. आता काय होईल काय नाही. जोपर्यंत नाथ नवनाथ पृथ्वी तलावर फिरवत होते तोपर्यंत देवांना सुद्धा अंगाला काटा फुटला होता. हे कधी काय करतील आणि कधी नाही. त्यांच्या पुढे देव सुद्धा जायला घाबरायचे. असं होतं त्यावेळेची स्थिती. मग होतं काय पुढे? मग नागनाथ बाबांचं नेमचं युद्ध जोरात चालू झालं. काही इंद्रदेव मध्ये सहाय्याला आले नागनाथांच्या. पण हे बघितलं यांचं बेकार युद्ध चालू आहे म्हणे, याच्यामध्ये आपलाच कुचंबर होईल. ते सुद्धा पळ काढून इंद्रदेव सुद्धा पळून जातात. ते आश्रय बिसर देते नाही, काही निघून जातात. म्हणजे यांच्या दोघांच्या मध्ये माझा तो लाभ व्हायचा. चला तर मग पुढे होतं काय का ज्या वेळेस मग हे काय आटोक्यात आहे ना
मग नागनाथ बाबा काय करतात, गरुडास्त्राचं बंधन करतात. काय करतात, गरुडास्त्र बंधन करून टाकतात, बांधून टाकतात गरुडाला. आणि मग सर्पास्त्र सोडतात. कोणावर, मच्छिंद्रनाथ बाबांवर. मच्छिंद्रनाथ बाबांवर सर्पास्त्र सोडल्यावर हजारोंच्या संख्येने सर्प त्यांच्याकडे, समजा मी आता असं उभय, हजारोच्या संख्येने इकडून तिकडून सर्प यायला लागले. काळे कोबरे म्हणतात ना तुम्ही ते. आणि ते कोणाला दंश करायला लागतात, मच्छिंद्रनाथ बाबांना दंश करायला लागतात. हे बघतात कोण, मच्छिंद्रनाथ बाबा. अरे बापरे, हे तर आता सर्प सोडले, मग आता याला काहीतरी उत्तर द्यायलाच पाहिजे. मग ते काय करतात, कोणाला आमंत्रण देतात, गरुडास्त्राला, है ना. गरुडास्त्राचं लगेच योजन करतात का, मग सर्प पळून जातील लगेच. उत्तराला उत्तर तयार राहतं. पण नागनाथ बाबा ते हुशार. आधीच मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी काय केलं होतं, गरुडास्त्र बांधून टाकलेलं होतं. ते कसं काय येईल मग मदतीला, आता यांच्याकडे विद्यार्थी, पण ते बांधल्यामुळं त्याला काही येता येत नव्हतं. मग ते इतके सर्प दंश करायला लागले. मग त्या वेदना त्यांना असह्य व्हायला लागल्या. कोणाला, मच्छिंद्रनाथ बाबांना. त्यांचे जोरदारात ओरडायला लागले, गागायला लागले. नंतर त्यांच्या तोंडातून आरोळी आली, हे माझे गुरुदेवा, हे दत्तप्रभू, धावा, मला वाचवा. म्हणजे कोण ऐकतं, नागनाथ बाबा ऐकतात. दत्तप्रभू तर माझे गुरु, हा का बरं माझ्या गुरूंचं नाव घेऊन राहिला. मग ते जवळ येतात. मग त्यांना प्रश्न विचारतात, दत्तप्रभू तर माझे गुरु आहे, तुम्ही माझ्या गुरूंचं नाव का घेऊन राहिले. त्यावेळेस मग ते सांगतात, मच्छिंद्रनाथ बाबा सांगतात, अरे जसा तू दत्तप्रभू तुझे गुरु आहेत ना, त्याप्रमाणेच माझे दत्तप्रभू गुरु आहेत. नाथ पंथातील नाथ जती मी पहिला नाथ जती, नाथ पंथातील पहिला नाथ जती मी नाथ जती मच्छिंद्रनाथ. हे ऐकल्यावर यांना रडू यायला लागतं. मी हे काय करून बसलो, आपल्या गुरुबंधूला मी त्रास दिला. मग ते त्यांच्या पाया पाडतात. कोण, नागनाथ बाबा त्यांच्या पाया पाडतात. आणि मच्छिंद्रनाथ बाबा सांगतात, अरे जसा तुझे दत्तप्रभू गुरु आहेत, त्याचप्रमाणे मी पहिला जती मच्छिंद्रनाथ नाथ पंथातील, त्याच्यानंतर आपले भर्तरी, त्यानंतर रेवण, आणि त्यानंतर तू, आपले सर्वांचे दत्तप्रभूच गुरु आहेत. हे सर्व त्यांना माहिती होतं. कोणाला, मच्छिंद्रनाथ बाबांना. फक्त एक शिकवण म्हणून ते आले होते तिथे शिकवायला. म्हणजे ते दर्शन घेतात, म्हणतात, अरे आपण गुरुबंधू आहे, तू कशाला, गुरुबंधू असून पण तुम्ही मला थोरले आहात मला, म्हणून मी तुमचं दर्शन घेतो. मला गुरुतुल्यच आहेत तुम्ही पण. मग ते दर्शन घेतात, त्यांना उठवतात. मग 3 दिवस मच्छिंद्रनाथ बाबा तिथेच राहतात त्यांच्याकडे, तिथे आश्रमामध्ये. मग तिथे राहिल्यावर मस्त येता सांग त्यांचं जेवण एक सत्कार केल्यावर मग ते उपदेश करतात त्यांना, का अरे नागनाथा, आपलं कार्य काय आहे, आपण कशासाठी जन्म घेतलाय आणि तू काय करतोय, हे आपल्याला शोभत नाही. आपल्याला जन कल्याण करायचंय, लोकांचं कल्याण करण्यासाठी आपले अवतार आहे, आणि तू काय करतोय, तुला भेटायला लोकांना येऊन देत नाही. मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो. तेव्हापासून लोकांची परत रीग लागते. आणि नाथ बाबा 3 दिवस तिथे राहतात. आणि ते आपलं मच्छिंद्रनाथ बाबा मार्गक्रमण करून पुढच्या आपल्या वाटचालीसाठी निघून जातात, आपलं कार्य करण्यासाठी दुसरीकडे. मग तेव्हापासून नागनाथ बाबा परत लोकांना भेटायला लागलेत, है ना, भेटून द्यायला लागलेत. मग त्यांच्याकडे त्यांची ख्याती अजून वाढायला लागली. तर एकदा होतं काय, तर त्यांची चांगुडा नावाची एक शिष्य असतो, त्याची पत्नी ती मरण पावते. मरण पावल्यावर होतं काय, आता शिष्य जसं नागनाथ बाबा माझा शिष्य, आणि त्याची पत्नी वारली गेली. आणि मी असताना कोणाची हिंमत झाली तिला घेऊन जायची. ते जातात यमदरबारी डायरेक्ट, आणि तिथून तिचे प्राण परत घेऊन येतात. ती जिवंत होते परत, है ना, जिवंत होती. मग होतं काय, गावात कोणी मारायचा तो इथं घेऊन यायचा. बाबा लगेच जिवंत, या गावात कोणीच माराना. जो पार जाणारा असला तर त्याला घेऊन यायची परत जिवंत. म्हणजे असं होता होता आपली साखळी जी आहेत ती तुटायला लागली. हे संकट कोणाला पडलं, यामाला पडलं. हे धर्म संकट यामाला पडलं.
मग ते पण विचार पडले आता काही खरं नाहीये, आता काही वेगळं कारस्थाने नाथांच्या नादी कोणी लागत नाही, देव सुद्धा लागती नाही, तेव्हा हे भूत खेचत लांबच, हे त्यांची तर कुठल्या कुठंच गणती नाही. तर होतं काय, मग यमाची सुद्धा ताकद नव्हती त्यांच्या पुढे जायची, ते कुठे जातात, ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला ती हकीकत सांगतात, बाबा तुम्हीच सोडवा आता याच्यातून काहीतरी. मग ते मग सांगतात, ब्रह्मदेव तिकडे येतात, कोणाकडे, नागनाथ बाबांकडे येतात आणि त्यांना सांगतात, बाबा रे हे कार्य आपलं नाहीये, हे साखळी आहे, ही जे आपण म्हणतो रिसायकल, जन्म मृत्यू बरोबर हा झालाच पाहिजे. जो जन्माला येणार आहे त्याला जाणचे, त्यामध्ये तू हस्तक्षेप करू नको. कारण की हा पुत्र कोणाचा असतो, याचाच झालेला असतो, ब्रह्मदेवाचा. आणि सरस्वतीला बघून तो आसक्त झाल्यामुळं मग ते त्यांचं ऐकतात आणि पुढे परत तिडले टपाटप टपाटप जायला सुरुवात होतात. अशी साखळी आपली चालू होते. त्याला आपल्या आता नागनाथ बाबांची तुम्हाला मी सांगितले कथा आहे ना. नमो आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन, आदेश गुरु. आता जा.